हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लाससाठी मराठी लँग्वेजचा मॉक पेपर 4 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. तसाच मराठी लँग्वेज व्याकरणची पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे. याच्या आधी आपण 3 मराठीचे मॉक पेपर सॉल्व्ह केलेले आहे. असेच आपण कंटिन्यू मॉक पेपर सॉल्व्ह करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. व्हिडिओ तर खूप लोक बघतात पण लाईक कोणीच नाही करत, त्याच्यामुळे लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच कंटिन्यू व्हिडिओ मिळत राहणार. जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच मी असे व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण मॉक पेपर 4 मराठी लँग्वेजचा. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलाय दिवस वर्तमानपत्र निरंजन स्तुती स्फोटासकट झापून आली. ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, कंसातील शब्दांची योग्य रूपे वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांना निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली. सेकंड आहे, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली. थर्ड आहे, दुसऱ्या दिवसच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसह छापून आली. थर्ड आहे, फोर्थ, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनचा स्तुती फोटोसकट छापून आली. करेक्ट आन्सर जर पाहिलं तर इथे काय आहे, सेकंड आहे. बघा काय आहे, दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली. बरोबर आहे. आता जर आपण बघितलं तर नियमानुसार आणि वाक्याच्या अर्थानुसार सेकंड वाक्य काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, लेखन नियमांनुसार अचूक वाक्य कोणते आहे. बघा ऑप्शन आहे, मोरू मामाचे अभ्यासक्रमाचा प्रश्न निश्चितच माझ्या बाहेरचे होते. सेकंड, प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या मोरू मामाच्या होते बाहेरचे. त्याच्यानंतर थर्ड आहे, प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या मोरू मामाचे बाहेरचे होते. आणि फोर्थ आहे, मोरू मामाचे प्रश्न निश्चित माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते. तर करेक्टचा अचूक आन्सर आहे तर हे आहे फोर्थ. बघा काय आहे, मोरू मामाचे प्रश्न निश्चितच माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे, फोर्थ. नेक्स्ट थर्ड, बघा काय आहे, खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे. केवढं प्रचंड वादळ हे. तर बघा ऑप्शन आहे, विधानार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, उद्गारार्थी. तर करेक्ट आन्सर काय आहे, फोर्थ, उद्गारार्थी. कारण की ज्या वाक्यात भावना प्रकट होते त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात, आपल्याला माहिती आहे. आणि तिथे एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी चिन्ह सुद्धा आहे. नेक्स्ट चौथं, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. तर बघा, वेळ वेळे, माणूस माणूस, विहीर विहीर आणि घड्याळ घड्याळ. करेक्ट आन्सर आहे इथे बघितलं तर विहीर. बरोबर. योग्य अनेक वचन विहीर आणि विहिरी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, बसला, लिहिले, गेला, पडला या क्रियापदांची रूपे कोणत्या काळातील आहेत. बघा ऑप्शन आहे, साधा भविष्यकाळ, भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, भूतकाळ. ज्या वाक्यातून क्रिया पूर्ण झाली असते त्या वाक्याचा काळ म्हणजे कोणता आहे, भूतकाळ. बरोबर आहे. कारण की लास्ट मध्ये पहा, ला, ली, ले असे स्वरूप आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास डॅश वाक्य म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे, संकेतार्थी, उद्गारार्थी, विद्यार्थी अँड आज्ञार्थी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, विद्यार्थी. बरोबर. वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, बरोबर आहे, योग्यता, इच्छा यांचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य काय असे म्हणतात. नेक्स्ट सेवंथ, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. बघा ऑप्शन आहे, दुर्बोध, सुबोध. त्याच्यानंतर ज्ञानी, सुज्ञ, ऐच्छिक, अनिवार्य आणि निरर्थक आणि अर्थपूर्ण. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ज्ञानी, सुज्ञ. बरोबर आहे. योग्य विरुद्धार्थी जोडी जर पाहिली तर ते काय आहे, ज्ञानी अज्ञानी आहे पण ज्ञानी सुज्ञ नाही. ठीक आहे. नेक्स्ट 8, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे, तो काम करतो हा वर्तमान काळ. सेकंड, तो काम करील भविष्यकाळ. ती काम करीत असे वर्तमान काळ आणि त्याने काम केले तर भूतकाळ. तर करेक्ट आन्सर जर पाहिला चुकीचा पर्याय जर आहे
तर तो आहे थर्ड. ती काम करीत असे, हा वर्तमान काळ सांगितला, तर ती काम करीत असे या वाक्यात काळ ती भूतकाळ आहे. ओके, म्हणून. नेक्स्ट 9. भिंत या नामाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे भिंती, भीती, भिताडे आणि भिंत. करेक्ट आन्सर आहे इथे भिंती. भिंती या नामाचे अनेकवचनी रूप काय आहे? भिंत, भिंती. ठीक आहे. नेक्स्ट 10. खालील वाक्यातील कर्म कोणते आहे? तर बघा ऑप्शन दोन हे दिलेलं आपल्याला वाक्य बघा, गवळी धार काढतो आणि सेकंड अंकुर सफरचंद खातो. बघा ऑप्शन आहे गवळी आणि खातो, धार सफरचंद, अंकुर काढतो आणि खातो गवळी. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, धार आणि सफरचंद. बघा पहिल्या वाक्यातील काढण्याची क्रिया म्हणजे धारेवर होत आहे आणि दुसऱ्या वाक्यातील क्रिया म्हणजे सफरचंदावर होत आहे, म्हणून धार आणि सफरचंद. ठीक आहे. तसंच बघा इथे पीडीएफ अवेलेबल आहे ट्रान्सकोसाठी मराठी व्याकरणची. ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि त्याच्यानंतर एमसीक्यूज आणि ट्रू आणि फॉल्स दिलेले टोटल असे 1000 प्रश्न आणि त्याच्यासोबत 10 मॉक पेपर सुद्धा दिलेले आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. नेक्स्ट 11. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? तर बघा ऑप्शन आहे ग ल ढोकळ, बालकवी वि द घाटे आणि केशवसूत. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ केशवसूत. ठीक आहे, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत. नेक्स्ट 12. अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली? तर बघा ऑप्शन आहे महात्मा ज्योतिराव फुले, बालकवी, संत बहिणाबाई आणि समर्थ रामदास. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट महात्मा ज्योतिराव फुले. ठीक आहे. नेक्स्ट 13. आई वडील, 4-5, भाजीपाला या शब्दातील कोणते पद महत्वाचे आहे? बघा ऑप्शन आहे दुसरे पद, दोन्ही पदे, दोन्ही पदे महत्वाची नाहीत आणि पहिले पद. तर करेक्ट आन्सर आहे दोन्ही पदे. या वाक्यातील यांचा द्वंद्व समासाची उदाहरणे असे म्हणतात, म्हणून त्यांना दोन्ही पदे असे आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट 14. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? बघा ऑप्शन आहे अंथरूण पांघरूण, सेकंड खरे खोटे, आई वडील आणि हरिहर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अंथरूण पांघरूण. बरोबर आहे. जर समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे ते आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट 15. खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? तर बघा ऑप्शन आहे अमृतानुभव, भावार्थ रामायण, चांददेव पाष्टी आणि ज्ञानेश्वरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड भावार्थ रामायण. भावार्थ रामायण हे संत एकनाथांचे यांचा आहे. ठीक आहे, ज्ञानेश्वरांचा नाही. नेक्स्ट 16. खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर बघा ऑप्शन आहे भालचंद्र नेमाडे, पु ल देशपांडे, विंदा करवंदीकर आणि कुसुमाग्रज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. नेक्स्ट 17. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बघा डॅश प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात्मक असतो. तर बघा ऑप्शन आहे कर्मणी, कर्मभाव संकर, भावे आणि कर्तरी. तर करेक्ट आन्सर येईल कर्तरी. कर्तरी प्रयोगात नेहमी कर्ता जो आहे तो प्रथमात्मक असतो. नेक्स्ट 18. खालील शब्द वापरून अचूक वाक्य बनवा. बघा मराठी भाषा पूर्ण वाढ राष्ट्र उन्नती अवलंबून आहे. तर बघा ऑप्शन आहे मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नती अवलंबून आहे. सेकंड म्हटलेलं आहे बघा मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्र उन्नतीवर अवलंबून आहे. सेकंड मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे. आणि फोर्थ आहे मराठी भाषे पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून. तर करेक्ट आन्सर जर पाहिलं इथे करेक्ट रचना अर्थानुसार तर ते आहे थर्ड मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे. तर हे काय आहे करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 19. पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे द्वंद्व, अवयवी भाव, द्विगु अँड बहुद्वी. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड द्विगु. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. बरोबर आहे. आता संख्या व त्याचा समूह असलेले उदाहरण म्हणजे ते काय आहे द्विगु समासाचे असतात. ओके. नेक्स्ट 20. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार अचूक असेल? बघा ऑप्शन आहे शिकण्याची धडपड व जिद स्वस्थ बसू देत नाही. सेकंड शिकण्याच्या धडपड व जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती.
थर्ड, शिकण्याची धडपड व जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. आणि फोर्थ, शिकण्याची धडपड व जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ. बघा, शिकण्याची धडपड व जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. ठीक आहे. या वाक्यात जर पाहिलं तर आपण वाक्याचा अर्थानुसार रचनेनुसार जर बघितलं तर सगळ्यांचं जे फोर्थ जे आहे ते काय आहे, करेक्ट आन्सर. बघा, तसंच अकाउंट्सच्या PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल ते PDF घेण्यासाठी मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं PDF तुम्ही गेट करू शकता. मराठी व्याकरण, ऑडिटिंग, त्याच्यानंतर इंग्लिश, कॉस्ट मॅनेजमेंट सगळ्याच PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स रिलेटेड आणि मराठी रिलेटेड. लवकरात लवकर रिझनिंग आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडची पण आपण व्हिडिओज प्लस PDF आणणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत राहतो. तेव्हापर्यंत धन्यवाद.